तर आता रोहित पवार ससून रुग्णालयामध्ये पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महत्त्वाची बातमी तुम्ही ससून रुग्णालयामध्ये कुटुंबाची भेट घेण्यासाठी नाही, पोलीसच जबाबदार आहेत। पोलिसांच्या नाकाखाली अशा पद्धतीचा धंदा केला जातो आणि पोलिसांना जर कळत नाही आणि कुठेतरी पोलिसांनी सांगूनच ज्या व्यक्तीच्या घरातून नाही तर दुकानातून दारू ही बनवण्यात आली होती, जेणेकरून 15 लोक आतापर्यंत मेलेले आहेत, त्याला सांगितल्यानंतर तो आता हजर झालाय असं आम्हाला कळतं। कुठे ना कुठेतरी आता एक वेगळ्या पद्धतीने दबाव आणून काही गोष्टी शांत ठेवून आता तर एका व्यक्तीला आम्ही पकडले, विषय संपला। विषय इथं संपत नसतो। झालं कसं, पोलिसांच्या नाकाखाली नजरेखाली हे झालं। पुणे पोलिसांचं अपयश आहे 100% सीपीचं हे अपयश आहे। तर सुपीला या पुण्यामध्ये ठेवून काय कारण नाही। सीपीला या पुण्यातून काढून टाकलं पाहिजे, दुसरीकडे कुठे शिफ्ट करायचं त्यांना शिफ्ट काय कारवाईची मागणी करताय? 15 जणांचा एखाद्या दारूमुळे मृत्यू होणं, याच्यामध्ये काय कारवाई व्हावी? कारण अनेक गरीब कुटुंबातली ही सगळी लोक आहेत ज्यांना दारू खरं तर कमी पैशामध्ये मिळते म्हणून ते घेतात। अशा लोकांवर काय कारवाई व्हावी की गरिबांना फसवून अशा पद्धतीने व्यवहार करतात? सीपीला इथून हाकलून टाका ना, कुणीतरी जबाबदारी घेतली बाहेर। पोलिसांना काल परवा जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं नाही हृदय विकाराला गेले, म्हणजे गरीब जातो तो अशा पद्धतीने जातो। खरं कारण लोकांसमोर येऊ द्या ना। मग कुठेतरी लोकांकडनं वातावरण गरम झाल्यानंतर, दबाव आल्यानंतर, 15 वर आकडा गेल्यानंतर आता हे शुद्धीवर आलेले आहेत। आम्हाला कळते आता सीपी कुठेतरी पोलीस स्टेशनला येऊन लपवालपी करण्याचा प्रयत्न झाला का पोलिसांचा की जेणेकरून ही माहिती बाहेर येऊ नये? पोलिसांचा अपयश आहे का दारूचे अड्डे पोलिसांना सापडले नाहीत किंवा एक्साईज डिपार्टमेंटला हे सापडलं नाही, त्याच्यामुळे हा